सुखा राहे निवान किंवा बैसोनी निवान शुद्ध करी चित्त तया सुखा अंत नाही पार येऊनी अंतरी राहील गोपाळ सायसाचे फळ बैसल्या. म्हणजे सुखाला अंतपार नाही आणि प्रत्यक्ष श्रीकृष्ण आपल्या ठिकाणी अंतःकरणात येऊन राहील. कशाने? फक्त निवांत मनाने झालं पाहिजे. मन निवांत झालं की भगवंत तेथेच. मन निवांत झालं की भगवंत तेथेच. अहो वामनराव, हे सगळं खरं, पण मनाला निवांत कसं करायचं? आला प्रश्न. हे सगळं खरं वामनराव, पण मनाला निवांत करायचं कसं सांगू? ते पुस्तक द्या. हे बघा, ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे. मनाला निवांत करायचं ना, त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे मनाला एकाग्र करण्याचा कधीही प्रयत्न करू नका. सगळे संप्रदाय, सगळे गुरु, सगळे मोरू आणि सगळे बोरू तुम्हाला सांगतील मन एकाग्र करा, त्याशिवाय तुम्हाला देव भेटणार नाही. हे सगळं खोटं आहे. एकाग्र मन करायचंच नसतं. तुम्ही मन जेवढं एकाग्र कराल तेवढं ते विकाग्र होतं. तुम्ही बघा, झोपायचा प्रयत्न करा. तुम्ही आता घरी गेलात ना, आता मी झोपणार, आता मी झोपणार, प्रयत्न करा. या कुशीवरून त्या कुशीवर झोपच येणार नाही तुम्हाला. शेवटी तुम्ही कंटाळता. कधी झोप लागली कळलं नाही, कधी झोप लागली कळलं पण नाही. तसं मनाला एकाग्र करण्याच्या फंदात पडू नका. कोणी सांगू दे, कोणी सांगू दे, मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न. मग करायचं काय? मनाला एकाग्र करण्याच्या ऐवजी मनाला गोडी लावायचा प्रयत्न करा. ह्या मुलांना बघा, आपण अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, ते कुत्रा भुंकतो की नाही, तसे आई बाप भुंकतात. अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. तो कंटाळतो. मग अभ्यास करायच्या ऐवजी तो जास्त उन्हाळतो. कळलं की नाही? मग त्याला अभ्यासाची गोडी लावली पाहिजे. कळलं की नाही? अभ्यासाची गोडी लावणं हा प्रकार वेगळा आहे आणि गोडी लावण्याचाच कोणी प्रयत्न करत नाही. पण जे खरे शहाणे असतात ना, ते गोडी लावण्याचा प्रयत्न करतात. तसं इथे सुद्धा मनाला गोडी लावण्याचा प्रयत्न करा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मनासी लावावी स्वरूपाची गोडी, इतर आवडी सोडवावी. पळ पळ नाम विठोबाचे घ्यावे, कोठेही नसावी आसक्ती हे. काम क्रोध लोभ वैरी हे सकळ, गुरु कृपा बळे आवरावी. तुका म्हणे मन, बघा मन आलं. तुका म्हणे मन उफराटे होय, तरी हे अपाय मावळती. मनाला देवाची गोडी लावली पाहिजे. स्वरूपाची गोडी म्हणजे देवाची गोडी. मनाला स्वरूपाची गोडी लावली पाहिजे. आणि ही गोडी लावण्यासाठी पहिला उपाय म्हणजे फर्स्ट अँड लास्ट. फर्स्ट अँड लास्ट उपाय म्हणजे पळ पळ नाम विठोबाचे घ्यावे. पळ पळ म्हणजे पळत पळत नव्हे, नाही तर पळत पळत तुम्ही तसं घेतलं म्हणून काय बिघडत नाही, पण तसा तो अर्थ नाही. पळ पळ म्हणजे क्षणाक्षणाला क्षणभरी. कळलं की नाही? सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. क्षणभरीचा अर्थ तो आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा रिकाम पण मिळतं ना, तेव्हा देवाचं नाव घे, तेव्हा विश्व प्रार्थना म्हण. आणि अशी विश्व प्रार्थना म्हणता 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 तुझं मन आपोआप स्थिर व्हायला, आपोआप, कळलं की नाही, ते स्थिर व्हायला लागेल. आणि ते जसं स्थिर व्हायला लागेल
तसतसं प्रार्थना म्हणताना गोडी वाटायला लागेल. प्रार्थना म्हणताना गोडी वाटायला लागली की तुम्ही समजायचं की आता आपण देवाच्या जवळ चाललो, आता आपण देवाच्या जवळ चाललो. आणि जोपर्यंत प्रार्थना म्हणताना गोडी वाटत नाही तोपर्यंत आपण समजायचं आपण देवापासून खूप लांब आहोत. कळलं की नाही? जवळ असून लांब आहे. कळलं की नाही? सांगायचा मुद्दा असा की ही जी विश्व प्रार्थना जी आहे, आपण सध्या विश्व प्रार्थनेबद्दलच बोलूया, की ही जी विश्व प्रार्थना आहे ती पळ क्षणाक्षणाला पण रिकामपणी म्हणत राहा. आता काही लोक म्हणते अहो आम्हाला वेळ कुठे आहे म्हणायला, सकाळी आम्ही उठून जातो ऑफिसला ते रात्री येतो, आम्हाला वेळ कुठे आहे? अहो वेळ कुठे नाही म्हणजे वेळ भरपूर आहे. आता तुम्ही मालाडला राहता, कळलं की नाही? आणि ते सुद्धा कुठे? आनंदवाडीत. म्हणजे आनंदवाडी म्हणजे सगळा आनंद आहे की नाही? ह्या आनंदवाडीतून तुम्ही निघता स्टेशनवर जायला, माला स्टेशनला गेलात, तिथून तुम्ही जाणार चर्चगेटला, तिथून तुम्ही ऑफिसला जाणार. किती वेळ मिळाला याचा हिशेब करा. पुन्हा परत जाताना तसंच किती वेळ मिळाला. हा जरी वेळ तुम्ही वापरला ना तरी देव भेटेल. पण रस्त्यातून जाताना इकडे तिकडे बघत चाललेलं आहे, देवाचं नाव घेतो कोण? बरं गाडीत बसला तरी तो शांत तरी उभा राहशील, कारण बसायला जागाच नसते. उभा राहिल्यानंतर म्हणजे कोणतरी पेपर वाचतोय, अरे बाबा देवाचं नाव घे, तू कशाला तिकडे हे करतोयस? पण ती जे काय ज्या सवयी झालेल्या आहेत. बरं काही लोक देवाचं नाव घ्यायला सुरुवात करतात, आता आम्ही देवाचं नाव घेणार बरं का, 2 मिनिटं पण होत नाही ते नाम हातावर तुरी देऊन जे पळून जातं, 2 तासांनी याला जागृती येते. अरे आपण नामस्मरणाला बसलो होतो, मग करतोय काय? तेव्हा सांगायचा मुद्दा, मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करू नका. मनामध्ये मग वामनराव एकाने विचारलं, अहो आमच्या मनामध्ये खूप विचार येतात, खूप सारखे विचार येतात आणि मनाला अजिबात विसर पडतो देवाच्या नावाचा. बरं घेतलं देवाचं नाव किंवा प्रार्थना म्हटली तर प्रार्थना म्हणता विचार सारखे येत राहतात. म्हटलं राहू दे ना, तुला कोणी सांगितलं नको म्हणून? मी तुला कधी सांगितलंय का? तू फक्त एकच काळजी घे, विश्व प्रार्थना तोंडात राहील एवढी, बाकीची काळजी ती विश्व प्रार्थना घेईल. मी तुम्हाला भरमसाठ गोष्टी करायला सांगत नाही. सकाळी 4 वाजता उठा, कळलं की नाही? पंच उषक काळी सांगत नाही मी तुम्हाला. सकाळी उठा नाही आणि झोपा म्हणूनही सांगत नाही. जसं तुमच्या प्रकृतीला झेपेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तुम्ही झोपलेले असा, बसलेले असा, चालत असा, गाडीत असा, रस्त्यावर असा, तोंडात प्रार्थना आहे की नाही हे मधून तपासून बघा. मग तपासून कसं बघायचं वामनराव? हातात काउंटर घ्या, हातात काउंटरकडे लक्ष गेलं, हातात काउंटर की तोंडात प्रार्थना आहे की नाही, झालं स्मरण. म्हणून काउंटर हातात, तोंडात प्रार्थना. काउंटर हातात, तोंडात प्रार्थना. कळलं की नाही? एवढीच काळजी तुम्ही घ्या. बाकी तुम्ही उपास तापास करू नका, उभं आडवं गंध लावू नका. हे उभं आडवं गंध लावण्याचं काही गरजच नाही. मला एकाने विचारलं, वामनराव हे गंध लावायचं उभं गंध आम्ही जे लावतो ते कुठपर्यंत लावायचं? म्हटलं तू उभा आहेस तोपर्यंत.
दुसरा एक मनुष्य आला आडवगंध लावणारा. वामनराव, हे आडवगंध आम्ही किती वर्ष लावायचं आडवा होईपर्यंत. हे मी काय सांगतोय, याच्यात अडकू नका, याच्यात तुम्ही अडकू नका, कळलं की नाही. म्हणून आम्ही उपास तापास करायला शिकवत नाही. कारण उपास तापास केले ना की ज्या दिवशी तुमचा उपवास असतो ना त्या दिवशी नेमकी तुम्हाला भजी खायची इच्छा होते. एरवी भाज्याची आठवण नाही, पण उपवासाच्या दिवशी काय कोण आठव. आणि शेजारी जर लवाड असेल ना तर तुम्हाला असं, म्हणजे एकादशीचा दिवस आहे, शेजाऱ्याला माहिती आहे याचा उपवास आहे, भजी त्याने केलीच म्हणून समजा की ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. मी काय सांगतोय, हे उपास तापासच्या भानगडीत पडू नका. पण ज्याला आपण काय म्हणतो कमीत कमी खाणं, लंघन, हे जे लंघन आहे ना ते करा, कमी खा, पण उपास करू नका. उपास करण्याची गरज नाही, कमी खा. कमी खाल्लं ना आरोग्य चांगलं राहील. उपास करून आरोग्य बिघडेल. अनेक लोक उपास करतात. ह्या बायका आहेत ना, त्यांचे नवरे माझ्याकडे येतात, बायकांना घेऊनच येतात आणि म्हणतात वामनराव यांना काहीतरी सांगा. यांना म्हणजे होणार बायकोला. मी म्हटलं काय झालं. अहो उपास करतात त्यामुळे त्यांचं डोकं दुखतं, पित्त खवळतं आणि आमच्यावर राग काढतात. हो की नाही. ज्या दिवशी तुम्ही उपास करता ना त्या दिवशी तुम्ही बघा पित्त तुमचं ढळतं, खवळतं. कारण का, तुमचं प्रकृती बिघडते उपासाने. म्हणून उपास करून कोणाचंही कल्याण झालेलं नाही, होणार नाही. त्याच्याऐवजी तुम्ही 4 वेळा जेवा, जेवू नका 1 वेळ, पण थोडं 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 जर 4 वेळा खाल्लं ना चांगलं पचतं असं शास्त्र सांगतं. तेव्हा थोडं खाणं म्हणजे लंघन करणं हे आरोग्याला बरं असतं. तेव्हा जीवनविद्येमध्ये या सगळ्या भानगडी सोडून दिल्या. तीर्थयात्रा पण नाही, कळलं की नाही. मग वामनराव, मग तीर्थयात्रा आम्ही करायचीच नाही का. करायची. तू ऑफिसमधून घरवरून ऑफिसला जातो की नाही, आणि ऑफिसमधून परत घरी येतो ना, तुझी वारी झाली, तू झाला वारकरी, की नाही. कोणी सांगितलं, एका ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात, काही एखादेनी वैकुंठ जावे, ती आगवे वैकुंठाची केली आगवे. कळलं की नाही. कोणीतरी पूर्वी वैकुंठाला जात होते, आता आम्ही सगळ्यांना वैकुंठाची व्यवस्था केली. तसं वारी करणारे पुष्कळ आहेत, पण आमची वारी आणखी सोपी करून राहिली. तुम्ही दररोज ऑफिसला जाताना, दुकानावर जाताना, व्यवसाय करताना, घरातून बाहेर जाताना, घरातून तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन परत तुम्ही आलात की एक वारी झाली. वारी झाली, वारकरी तुम्ही झालात, कळलं की नाही. दुसरी वारी आहेच, जन्माला येतोय मरतोय, जन्माला येतोय, ती वारी आहे ती वेगळी. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये या कटकटी जीवनविद्येने सगळ्या मोडून काढलेल्या आहेत. आणि तुम्हाला जितकं सोपं 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 करता येईल तेवढा परमार्थ सोपा केला, इतका सोपा केला की त्यामुळे तुम्हाला संसार सुखाचा करता आला. म्हणून संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ, असा आम्ही सिद्धांत मांडला. सांगायचा मुद्दा असा, मन एकाग्र करण्याच्या फंदात पडू नका. मग काय करा, फक्त अंडरलाईन करायचं, तोंडात प्रार्थना आहे की नाही हे मधून मधून चाचपडत राहा. कळलं की नाही. तोंडात आहे की नाही, तोंडात आहे की नाही, तोंडात आहे की नाही, बस एवढी काळजी तुम्ही घ्यायची. बाकीची काळजी ती प्रार्थना तुमची घेईल. बघा, तुम्ही करून बघा, कळलं की नाही. हे अनुभवाच्या जोगे नव्हे बोलायचं. काय होणार आहे वामनराव, अरे करून तर बघ, काय होणार ते कळेल, कळलं की नाही. म्हणून ही प्रार्थना फक्त तोंडात राहील एवढी काळजी घे, बस. बाकी तुमचा जो संसार आहे तो करा. जो संसार तुम्ही जो करताय ना तो करा, पण तोंडात प्रार्थना, बस. एवढं जर केलं ना काय होईल की आपोआप तुमचं मन स्थिर व्हायला लागेल.
किती मनात विचार येऊ दे, प्रार्थनेला घट्ट धरून ठेवा. मनात कितीही विचार येऊ दे, प्रार्थनेला घट्ट धरून ठेवा. प्रार्थनेला घट्ट धरून ठेवलं ना की मनाने किती फडफड फडफड केली ना तरी मन काहीही उडून जाणार नाही. आता मी उदाहरण देतो. पेपर वेट आपण आहे माहिती आहे, पेपर वेट तो आपण पेपरवर ठेवतो, कागदावर ठेवतो का, कागद उडून जाऊ नये म्हणून, हो ना. म्हणजे पेपर वेट तुम्ही कागदावर ठेवला आणि वारा किती आला तरी पेपर असं 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 करतील, उडून जातील का, जाणार नाही. तसं मनाच्या वर एक पेपरवर ठेवा विश्व प्रार्थनेचा. तो ठेवला की मन फट फट फटफट केलं ना उडून जाणार नाही, जागच्या जागीच राहील. आणि असं असं करताना किती वेळ करील, थोडा वेळ करील आणि गप्प राहील. कळलं की नाही, कळलं गप्प राहील. आणि म्हणून मनाला फक्त एकच की ही विश्व प्रार्थनेला तू धरून राहा. विश्व प्रार्थनेला धरणं आणि विश्वंभराला धरणं एकच म्हणून त्याला धरून राहा. त्याला धरून राहिलात की कुठे जाते ती. मी दुसरं उदाहरण देतो. पतंग, आकाशामध्ये पतंग दूर जातो, आपण उडवतो की नाही पतंग, पतंग दूर जातो, दोरी आपल्या हातात. आता पतंग कुठेही जरी गेला ती दोरी आपल्या हातात, याचा अर्थ पतंग आपल्या हातात. तसं प्रार्थनेची दोरी आपल्या हातात ठेवा, मग पतंगाला कुठे इकडे तिकडे जाऊ दे, पुन्हा तो त्या आपल्या हातामध्ये येऊन बसेल, पुन्हा तो आपल्या हातामध्ये येऊन बसेल. इतकं हे सोपं आहे, फक्त केलं पाहिजे. तुम्ही म्हणा वामदा आम्ही खूप प्रयत्न करतो पण आमच्या मुखामध्ये ती राहतच नाही, ती कधी निघून जाते कळत नाही. मग त्याला काही उपाय आहे का? आहे. हे जीवनविद्या मिशनचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गोष्टीला अपाय आहे ना, तिथे उपाय आहे. फक्त तुम्ही जीवनविद्या मिशनमध्ये आलं पाहिजे तर तुम्हाला हे सगळे मार्ग सापडतील. की आम्ही आता इथे काय 2 आणि 3 दिवस नंतर काय, हा प्रश्न आहे. म्हणून जीवनविद्या मिशनमध्ये एकदा तुम्ही आलात की तुम्हाला हे सगळे मार्ग कळायला लागतात. हळूहळू ते सोपे होतात. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे काय, जे विश्व प्रार्थना म्हणतात ना त्यांच्या संगतीत राहा की तुमच्या तोंडामध्ये विश्व प्रार्थना आपोआप येईल. आमच्या मुलांच्या तोंडामध्ये बघा शिव्या येतात. मुलांच्या तोंडामध्ये शिव्या येतात. काय येतात? त्यांना संगत जी मिळालेली असते ना त्या संगतीतली मुलं शिव्या देत असतात म्हणून ह्याच्या तोंडात शिव्या येतात. पण जीवनविद्या मिशनमध्ये येणारी जी मुलं असतात त्यांच्या तोंडात प्रार्थना येते, शिव्या येणारच नाही. तर सांगायचा मुद्दा, हे सगळं संगतीने घडतं हे मला सांगायचं. संगतीला पर्याय नाही. संगत धराल त्याप्रमाणे तुम्हाला पंगत मिळेल. बघा, संगत तुम्ही धराल त्याप्रमाणे तुम्हाला पंगत मिळेल. आणि पंगत जशी मिळेल त्याप्रमाणे तुम्ही पंक्तीला बसाल. आणि पंक्तीला बसाल म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला मिळत राहील. गेलात संगतीत मग काय होईल, पंक्तीला बसाल आणि मिळेल काय, दारू. म्हणून संगत कोणाची धरायची याचा प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. बघा इथे विचारांचं महत्व किती आहे की विचार केला पाहिजे की संगतीचं महत्व किती आहे की संगती आणि विचार एकमेकांशी संबंधित आहे. जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी गती. म्हणून तुमचं जे मन आहे त्या मनावर जे संस्कार होतात ते संगतीने होतात. मनाला ऊर्ध्वगतीला जायचं का अधोगतीला जायचं हे संगती ठरवते. आणि म्हणून संगती जशी मिळते त्याप्रमाणे आपल्याला संस्कार त्यांचे मिळतात. त्या संस्कारातून विचार मिळतात. त्या विचारातून आपल्याला उच्चार आणि आचार होतात.
त्याच्यातून आपलं जीवन निर्माण होतं, सुखाचं किंवा दुःखाचं. म्हणून संगत श्रेष्ठ, कारण संगतीने माणसाचे विचार घडतात किंवा बिघडतात. कळलं की नाही? म्हणून विचारांचं सामर्थ्य प्रचंड आहे. किती प्रचंड आहे की या विचारांना तुम्ही एकदा बदललं की तुमचं नशीब बदललं. किती सोपं आहे बघा. फक्त विचार बदलायचे की तुमचं नशीब बदललं. आता विचार बदलायचं म्हणजे काय? कुठले विचार मनात आणायचे? फार सोपं आहे. लक्षात घ्या, एकदा तुम्ही ही प्रार्थना म्हणायला लागलीत की या प्रार्थनेमध्ये सुंदर विचार आहेत. इट इज ए गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स. म्हणून याच्यामध्ये सुंदर विचार आहेत आणि ह्या विचारांची तुम्ही जोपासना करायला सुरुवात केलीत की तुमचं नशीब पालटायला सुरुवात झालीच म्हणून समजा. 100% फक्त तुम्ही केलं पाहिजे. आणि मग सुरुवात कशी करायची? दिवसाला कमीत कमी 1000 वेळा प्रार्थना म्हणायची. कमीत कमी 1000 वेळा. तुम्ही म्हणा वामनराव 1000 वेळा प्रार्थना कशी होणार? होणार नाही. कशी होणार? होणार नाही. होणार. तुम्ही म्हटलं होणार. कशी होणार? नाही होणार. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून 1000 वेळा टार्गेट ठेवल्याशिवाय होत नाही. आता तुम्ही ऑफिसमध्ये कुठेही बघा, टार्गेट देतं तुम्हाला. कळलं की नाही? आणि ते टार्गेट तुम्हाला पूर्ण करायलाच पाहिजे. तसं हे टार्गेट आहे, दिवसाला 1000 प्रार्थना म्हणायची. आणि इतकी सहज होते की लोक म्हणतात अहो 1000 तर काहीच नाही, आम्ही 2-2, 3-3 हजार करतो, असे म्हणणारे लोक आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही दिवसाला 1000 वेळा प्रार्थना म्हणायचा टार्गेट ठेवा. हा टार्गेट आहे. आणि सतत मुखात राहील याची काळजी घ्या. एवढ्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुमच्या जीवनामध्ये जो कायापालट होईल, मनासकट. ध्यानी ध्याता पंढरीराया, मनासहित पालटे काया. तेथे बोला कैची उरी, माझे मी पण झाला हरी. चित्त चैतन्य पडता मिठी, दिसे हरिरूप अवघी सृष्टी. तुका म्हणे सांगो काय, एकाएकी वृत्ती हरिमय. किती सुंदर आहे. मनासहित पालटे काय. तुमच्या मनाचा पालट होईल आणि कायेचा पालट होईल जर प्रार्थना म्हटली तर. म्हणून 1000 म्हणण्याचा टार्गेट आणि मुखात सतत राहील याची काळजी, एवढ्या करायचं. बाकी तुमचा व्यवसाय तो करायचा, तो सुद्धा प्रामाणिकपणे. व्यवसाय प्रामाणिकपणे करा. 4 पैसे कमी मिळाले ते चालेल. लाच घेऊन पैसे मिळतील, पण ते पचणार नाही, पचत नाही. आतापर्यंत कोणाला पचले नाहीत, याच्या पुढे कोणाला पचणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून ही जी प्रार्थना जी आहे ती म्हणा प्रामाणिकपणे. लव वर्क, एन्जॉय वर्क. लव वर्क, एन्जॉय वर्क. आणि विश्व प्रार्थना म्हणा. या 2 गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुमचं भाग्य उजळलंच म्हणून समजा. कळलं की नाही? तुमचा भाग्योदय झालाच म्हणून समजा. आता भाग्योदय करून घ्यायचा की न घ्यायचा हे तुझ्या हातात आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात